फ्रेंड्स, भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज आपण आलेलो आहोत अशा शॉपमध्ये जिथे लहान मुलांचे म्हणजे न्यूबॉर्न बेबी असतात आणि ज्या मम्मीज असतात त्यांच्यासाठी डिटेलमध्ये एकूण एक प्रोडक्ट मिळणार. तर हे बाळाच्या आईसाठी आहे ही बॅग. ह्याच्यामध्ये बाळाचं सगळं सामान राहतं. एक कप्पा दिलेला असतो ज्याच्यामध्ये बाळाचे ओले कपडे राहतात. त्याच्यानंतर बाळाचे डायपर वाईप्स वगैरे जे सगळं कॅरी करायचं. म्हणजे कुठल्याही नवीन आईला हाच टेन्शन असतं, आपल्या बाळाचे कपडे वगैरे सगळे प्रोडक्ट कॅरी करणं. त्याच्यामध्ये कंपार्टमेंट्स असतात, हे पूर्ण असं ओपन होऊन त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तुम्हाला ठेवता येतं. तर हे काय प्राइस आहे सर याची? ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे 250 पासून चालू होतं. 250 पासून चालू होतात. म्हणजे जसे घेणार तसे थोडी बेटर क्वालिटी, ह्याच्यामध्ये बेटर क्वालिटी मिळून जाणार. ओके. तर सर ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्या ना आम्हाला. हा पूर्ण बाळाचा ग्रूमिंग सेट आहे. ग्रूमिंग सेट. त्याच्यामध्ये बाळाचे तोंड वगैरे म्हणजे गम्स जे आहेत ते क्लीन करण्यासाठी हा एक ब्रश येतो. ओके. त्याला विथ केस येतो. त्याच्यानंतर कैची आहे म्हणजे जी सीझर आहे ज्याच्यामध्ये बाळाचे तुम्ही नख वगैरे कट करायला ती वापरली जाते. आहे ना नेल कटर. नेल कटर आहे. नॉर्मल नेल कटर मध्ये छोटी साईज असते. हे नखातले जे डर्ट असते ती साफ करण्यासाठी हे असते. त्याच्यानंतर ही फाईल आहे. ओके. नेल फायनर, नेल शार्पनर. त्याच्यानंतर बेबी कोम येणार आणि बेबी ब्रश येणार. ओके. तर हा काय प्राइस आहे? हे पण तुम्हाला डिस्काउंट रेट मध्ये मिळून जाणार. आता ह्याचे जे MRP वगैरे असते ना हे आपण डायरेक्ट कंपनीचे जो तुम्हाला ऑनलाईन रेट वगैरे पडतो त्याच्यावर तुम्ही डिस्काउंट तुम्हाला इकडे मिळून जाणार. अच्छा. बाळाच्या फोरहेड वरती ठेवायचा, कपाळावरती ठेवला की त्याच्यामध्ये तो हायलाइट होतो कुठलं टेम्परेचर आहे. अच्छा. हे कसं आहे नॉर्मली बाळाचा ताप मोजणार कसा, हे एक गोष्ट आहे की त्याच्याने तुम्ही बाळाचा ताप मोजू शकता. हे बघा, तर हा फक्त फोरहेड वर ठेवायचा. खूप छान आहे सर हे, आणि हे खूप युजफुल आहे. खूप युजफुल आहे. सर याची काय प्राइस आहे तरी साधारण? ह्याची जी कंपनी MRP आहे ते 199 आहे. तो तुम्हाला आपल्याकडे 165 ला मिळून जाईल. ओके. तर सर हे काय? हा आहे बाळाचा स्वॅडल होपा बोलतात त्याला. ओके. ज्याच्यामध्ये तुम्ही बाळाला ज्यांना पकडायला वगैरे जमत नाही. अच्छा. ते बाळाला इझिली कॅरी करू शकतात. मग ह्याच्यामध्ये कसं रॅप करायचं का बाळाला? वगैरे करायची नाही. हा सेफ्टी बेल्ट दिलेला तुम्हाला. फक्त बाळाला इकडे ठेवायचंय. इकडे बाळाचा फेस राहणार, इकडे बाळाला पाय वगैरे इकडे राहणार. आणि मग नंतर हे कव्हर करायचं. हे लावलं. म्हणजे काय काय लोक बाळाला घ्यायला घाबरतात किंवा तर इकडे बाळ सेफ राहतो. ओके. खूप छान कॉन्सेप्ट आहे. तो तुम्ही बाळाला कॅरी करायला आणि फिडिंग साठी दोन्हीसाठी वापरू शकता. ओके. तर सर हे काय प्राइस मध्ये साधारण? आता ह्याची बघा कंपनी MRP जी आहे 1499 MRP आहे. आपल्याकडे तुम्हाला 1100 ते 1000 पर्यंत मिळून जातं. ओके. ओके. त्याच्यामध्ये कोम वगैरे येत नाही. अच्छा. म्हणजे हा लहान प्रोडक्ट आहे. सिंगल वगैरे जे पाहिजे तर सिंगल वगैरे पण मिळून जातात. ओके. म्हणजे जर फक्त नेल कटर हवं तर नेल कटर, ब्रश हवं तर ब्रश. हे काय सर? हा सिलिकॉनचा स्पून आहे. ओके. जर बाळांना आता आपण कसं स्टीलच्या चमच्याने किंवा प्लास्टिक स्पूनने वगैरे भरवायला गेलो तर लागायची शक्यता असते. लहान मुलं काही एखादा वगैरे स्थिर राहत नाही. हे सिलिकॉनचं आहे. म्हणजे प्लास्टिक पण चांगलं नसतं आणि बाळांसाठी सॉफ्ट वगैरे क्वालिटी येते. ओके. त्याच्याने बाळाला काही त्रास नाही. हे पूर्ण आणि हीट सेन्सिटिव्ह आहे. ओके. म्हणजे गरम केलं तरी पण गरमीचा वगैरे काही त्रास नाही. हे बघा, हा स्पून आहे. ओके. सर हे काय? आणि त्याच्यानंतर हे बाळाला आपण औषध वगैरे पाजण्यासाठी जसं पहिले स्टीलचे वापरले जायचे तसंच आता हे सिलिकॉन मध्ये आलेलं आहे. अच्छा. म्हणजे सेम तसंच फक्त सिलिकॉन. बाळाला काही त्रास नाही त्याच्याने. त्याच्यानंतर हे काय? हा जो आहे फ्रूट न्यूबलर आहे. ओके. जेव्हा बाळाला कसं 6 महिन्यानंतर वगैरे फळं वगैरे चालू करतात तर फळं कसं नॉर्मली आपण बाळाला डायरेक्ट अशी देऊ शकत नाही. तर ह्याच्यामध्ये हे इकडनं ओपन होतो. इकडनं फळांचा पल्प वगैरे जो असतो ते आतमध्ये टाकायचं, हे बंद करायचं आणि बाळाच्या हातात द्यायचं. ओके. तो ते चावत राहणार तर त्याच्या ज्यूस जाणार. तर सर हे काय प्राइस रेंज मध्ये तरी साधारण आयडिया द्या ना थोडी. आता हे बघा, हा जो आहे तो आपल्याकडे डायरेक्ट तुम्हाला 75 पासून चालू होणार. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्ही ब्रँड मध्ये घेणार तर ते क्वालिटी वाईज जे कंपनी MRP असेल मग तसं डिस्काउंट रेट मध्ये. ओके. म्हणजे MRP वर डिस्काउंट मिळणार इथे. ओके. तर बेबीला कॅरी करणं वगैरे आपण हातावर म्हणजे किती वेळ घेऊन घेणार? समजा कुठे ट्रॅव्हलला किंवा बाहेर गेलो तर हे कसं अडकवायचं त्याच्यामध्ये बेबीला आणि आपण बॅग सारखी. त्याच्यानंतर इकडे बाळाला तुम्ही आतमध्ये नवून बसू शकता आणि बाहेर नवून बसू, दोन्ही साईडून. अच्छा. अच्छा. त्याच्यामध्ये आपल्याकडे स्टार्टिंग रेंज
300 पासून चालू होते. कंगारू बॅगची? कंगारू बॅग ओके. 300 पासून चालू होते. त्याच्यानंतर तुम्ही क्वालिटी घेणार तसे क्वालिटी आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे लोकल पासून ते सगळे ब्रँडेड मध्ये सगळे अवेलेबल आहेत आपल्याकडे अवेलेबल. तर आता जे घेतात त्यांच्यावर डिपेंड आहे, कारण कंगारू बॅग कशी आपण जास्तीत जास्त बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत वापरतो. तर म्हणजे कसे घ्यावे हे तुमच्यावर डिपेंड आहे की कोणत्या ब्रँडचे घ्यावे किंवा कसे घ्यावे ते. कपाट आहे. अच्छा. त्याच्यामध्ये बाळाचा जो घरभरचा सगळा पसारा असतो, म्हणजे खेळणी, कपडे, हे सगळं एका ठिकाणी जातं. हे बघा गाईस किती छान कन्सेप्ट आहे. 2 खेळे मारले की त्याला कपाटाला तुम्ही कुठे पण हँग. हे बघा खूप सुंदर कन्सेप्ट आहे ही. म्हणजे सगळा पसारा हा एका कपाटात राहणार. खूप छान. त्याच्यानंतर इकडे वरती म्हणजे कप्पे दिलेले त्याच्यामध्ये. तर सर याची प्राइस काय साधारण? ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 450 पासून चालू होऊन. तर हा आता आपण जो बघतोय याची प्राइस काय? हे 450 ला मिळणार. 450 ला. आणि रेंज ह्याची अजून जास्त कमी अशी त्याच्यामध्ये क्वालिटीवरती आहे. आणि सर याच्यावर मोठे वगैरे पण मिळतात का? असतात ह्याच्यावर मोठे? 3 स्टेप्स त्याच्यामध्ये 4 स्टेप्स. अच्छा. तर हे बघा ह्याच्यामध्ये समजा तुम्ही सगळे कपडे वगैरे ठेवले तर ह्याच्यामध्ये तुम्ही खेळणी ठेवू शकता. म्हणजे सगळा लहान मुलांचा जो पसारा असतो किंवा जे काय कपडे वगैरे विस्कटलेले असतात ते एका जागेवर राहतात. आणि 450 ला आहे तर व्यवस्थित अफोर्डेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खाली ठेवण्यासाठी असं वेगळं पाहिजे, खाली व्हील्स वगैरे असलेलं. अच्छा. पण आपल्याकडे अवेलेबल आहेत का? वा खूप सुंदर. डिझनी प्रिंट मध्ये ओरिजिनल डिझनी प्रिंट आहे. अच्छा. म्हणजे असं नाही की लोकली काय बनवलेलं. ब्रँड जो आहे तो ओरिजिनल डिझनीला प्रोव्हाइड करतो. ओके ओके. त्याच्यानंतर हे बाळाचा बाउन्सर आहे. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्ही बाळाला इकडे ठेवलात की वरती खेळणी असतात. इकडे म्युझिक सिस्टीम आहे. म्युझिक हलका एक म्युझिक वाजत राहतो, त्याच्याने बाळाला झोप येते किंवा काय. ओके. त्याच्यानंतर हा स्विंग होत राहतो, म्हणजे बाउन्स होत राहतो. ओके. म्हणजे बाळाला झोका देत बसायची गरज नाही. म्हणजे आपण हात मॅन्युअली नाही देत बसायला, ऑटोमॅटिक. बाळाला त्याच्यात ठेवलं की तो तिकडे बिझी राहतो. म्हणजे आईला कसं घरातली काही कामं करायला एक वेळ. हो बरोबर. म्हणजे तिथे बसून खेळत राहणार. आणि ते हे बाळाचे सेफ्टी प्रोडक्ट्स आहेत. तर काय डिटेलमध्ये व्यवस्थित आपण समजून घेऊया. तर सर प्लीज सांगा आम्हाला काय नक्की. हा जो आहे ना तो कॉर्नर गार्ड आहे. अच्छा. म्हणजे जे फर्निचरचे म्हणजे बघा हे कॉर्नर असतात ना जे टोकदार, तर जिकडे बाळाला पडल्यानंतर लागू शकतं तसे हे सेफ्टीसाठी असतात कॉर्नर गार्ड. त्याच्यानंतर ही जी 2 मीटरची स्ट्रीप आहे जी एजला लावायची फर्निचरच्या. हे बघा म्हणजे याला लावायची. तुम्ही अशी पण लावू शकता, उभी व्हर्टिकली लावायची तर तशी पण लावू शकता. जिकडे बाळाला लागायचे चान्सेस बरेच असतात तिकडे तुम्ही ते लावू शकता. त्याच्यानंतर हे जे आहे हे सॉकेट कव्हर आहे. अच्छा. आता नवीन कन्स्ट्रक्शन मध्ये कसे आपले जे प्लग्स वगैरे असतात ते खाली असतात. बरोबर. तिकडे बाळांचा हात इझिली पोहोचू शकतो. तर मग तिकडे त्यांनी बोट वगैरे लावून तिकडे शॉक लागू नये म्हणून हे सॉकेट कव्हर करतात. अच्छा. म्हणजे मग ह्याच्यामध्ये समजा त्यांचा हात नाही जाऊ शकत तर हे बघा तर तिकडे इथे हात नाही जाऊ शकत तर हे कव्हर होऊन जातात. ते बाळाच्या सेफ्टीसाठी आहे. नीस वगैरेला काय नी पॅड आहेत. हे नी पॅड वगैरे बाळांचे असतात. ते नी आणि एल्बो दोन्हीकडे तुम्ही वापरू शकता. दोन्ही ठिकाणी लागू शकतात. तसेवाले तुम्हाला मिळून जातील. जे प्रोडक्ट आहे तिथे भरपूर असे आहेत. तर जेवढे दाखवता येतील तेवढे मी तुम्हाला दाखवते. तर सर प्लीज ह्याच्याबद्दल सांगा ना. आता हे जे आहे हे निपल शीट्स आहेत. ओके. बऱ्याचशा लोकांना म्हणजे बाळांना लॅचिंगचा प्रॉब्लेम येतो, बाळाला दूध पिताना प्रॉब्लेम येतो किंवा काय, किंवा बाळ दूध पिताना बाईट करतं तर त्याच्यामुळे आईला त्रास होतो. ते निपल शिल्ड आहेत. ते स्किनला फिट होतात आणि त्याच्यानंतर ते बाळाला पण लॅचिंगचा प्रॉब्लेम जो असतो तो सॉल्व्ह होऊन जातो. अशा टाईपचे सिलिकॉनचे असतात ते स्किन फिट होऊन जातात. ओके. त्याच्यानंतर त्याने बाळाला त्रास होत नाही. बाळाला काही त्रास नाही त्याच्याने, उलट झाला तर बेनिफिटच होतो. ओके. त्याच्यानंतर हे जे आहेत हे ब्रेस्ट पॅड्स आहेत. ओके. जेव्हा बाळ दूध पिऊन झाल्यानंतर वगैरे जेव्हा पॅड्स वगैरे लागतात ते ब्रेस्ट पॅड्स वगैरे जे आहेत ते आपल्याकडे अवेलेबल असतात. ओके. त्याच्यामुळे सांगा ना. आता ह्या बघा ह्या फीडिंग बॉटल येतात बाळांसाठी, न्यूबॉर्नला ज्या फीडिंग बॉटल लागतात. तर ह्या ज्या नॉर्मली मार्केटमध्ये आहेत ना फ्लोराईड वगैरे कंपनीच्या किंवा कुठल्या नॉर्मल निप्पलवाल्या ज्या बॉटल असतात ते इझिली अवेलेबल. ही जी आहे अँटीकॉलिक निप्पलवाल्या ह्याच्याने बाळाला गॅसेसचा वगैरे काय त्रास होत नाही. म्हणजे बाळाला जे कॉलिक किंवा गॅसचा त्रास होतो तो ह्याच्यामुळे होतो. म्हणजे निप्पल जो साधावाला वापरला गेला की त्याच्यामुळे बाळाला त्रास होतो. ओके. हा जो आहे तो एअर प्रिव्हेंट करतो परत बाळाच्या पोटामध्ये जाण्यापासून. अच्छा. म्हणजे बाळाला गॅसेसचा त्रास होत नाही जे बाळ रडतात पोटात दुखल्यामुळे. त्याच्यानंतर ही
फिलिप्स एव्हेंट कंपनीचे अँटीकोलिक आणि प्लस नॅचरल बॉटल आहे. ह्याचा जो निप्पल क्वालिटी तुम्ही बघू शकता, एकदम सॉफ्ट क्वालिटी येते की बाळाला बाहेरनं कुठलं बॉटल मधनं दूध पितोय असं वाटलं नाही पाहिजे त्यासाठी ह्याची निप्पल क्वालिटी त्या हिशोबाने असते. ब्रेस्ट फिडिंगचं हे झालं पाहिजे. त्याच्यानंतर हा जो आहे हे स्टील बॉटल आहे. ओके. ह्याला मध्ये पण तुम्हाला अँटीकोलिक निप्पलच आहे ना, प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पाउट पण मिळून जातो जे दुधापेक्षा जाड काय असतं जे तुम्ही ह्याच्यातनं बाळाला सेरेलॅक वगैरे देऊ शकतो. आणि मला हे आज कळलं की बाळाला त्रास कॉलिकचा वगैरे ते आपण प्लास्टिकचे जे नॉर्मल वापरतो त्याच्यामुळे होतं. तर कुठल्याही न्यू मम्मीज असेल तर त्यांनी प्लीज हे लक्षात घ्या की साधा हे वापरू नका. आपण फक्त विचार करतो की फक्त बॉटलचा निप्पल आपण बदलला चांगला अँटीकोलिक लावून, पण कसं असो बाळाच्या काही गोष्टी आहेत ना त्यांच्या एज प्रमाणे मला. ओके. हे जे आहे हे जे निप्पल जे असतात ते बाळाच्या एज प्रमाणे आहेत. ओके. तुम्ही बघू शकता इकडे 0 मंथ प्लस वाला आहे, त्याच्यानंतर 6 मंथ प्लस वाला आणि 12 मंथ प्लस. ओके. तर ह्याचा जो होलची साईज असते बाळाला जशी रिक्वायरमेंट आहे त्याच्या हिशोबाने तशा प्रकारे ते मिल्क सप्लाय होत. बाळाला किती ड्रॉप्सची आता गरज आहे. अच्छा. एकदम जास्त पण आला नाही पाहिजे आणि एकदम कमी पण. हेच कारण असतं की बाळाला पोटात दुखायचा त्रास होतो. जास्त खेचावं लागलं की बाळाला जास्त त्रास होतो. हा, म्हणजे ते एअर हे जास्त होतं पोटामध्ये, गॅसेस तयार होतात. तर प्लीज लक्षात घ्या. काय असतं बाळाला जास्त खेचावं लागलं ना ते चिडचिड होते आणि त्याच्यामुळे ते निप्पल चावून आहे ना ते अजून तोडून टाकतात. तुमचा जो 3 महिने चालणारा निप्पल असतो तो महिन्याभरामध्ये तुमचा फेकायला लागतो. हे जे आहेत ब्रेस्ट पंप्स आहेत दूध पे करण्यासाठी, पिजन कंपनीचा आहे, त्याचप्रमाणे वेगा कंपनीचा आहे. ह्याच्यामध्ये अजून एक फीचर ऍड होतो की मॅन्युअलला सेटिंग नसते. ओके. तर मॅन्युअलला ह्याच्यामध्ये सेटिंग पण आहे, पंपिंग कशा मध्ये किती पाहिजे आणि ते ऍडजस्ट करता येतं तुम्हाला. त्याच्यानंतर किती सॉफ्ट पाहिजे हार्ड पाहिजे त्याचा एक तुम्हाला नॉब दिलेला आहे, त्याच्याने तुम्ही चेंज करू शकता. ते पण तुम्हाला आपल्याकडे मिळून जातील. ते पण MRP वरती तुम्हाला डिस्काउंट. सिपर वगैरे पण येतात. अच्छा. ओके. हे इन्सुलेटेड आहे, त्याच्यामध्ये दूध तुम्ही ठेवलं की ते गरम राहणार, थंड ठेवलं तर थंड. जस्ट लाईक थर्मस. जस्ट लाईक थर्मस, फक्त हे सिपर टाइप मध्ये. ओके. त्याला स्ट्रॉ वगैरे आतमध्ये. ओके. ह्याच्यात तुम्हाला म्हणजे कुठे ट्रॅव्हलला वगैरे हे बरे पडतात. तर सर हे काय रेंज मध्ये आहे सिपर? आता ह्याची जी कंपनी MRP आहे ती 999 MRP. ओके. पण हे पण तुम्हाला अप टू 25% ऑफ वगैरे करून मिळून जाणार. तर फ्रेंड्स प्लीज कॅल्क्युलेट करा. आता एक्झॅक्ट मी लगेच हिशोब करून नाही सांगू शकत, पण नंतर साधारण तुम्हाला बघा ना 750 ला ही बॉटल मिळते. 750 पर्यंत. ओके. तर हे बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, मिळून जातील. ओके. हे सगळे तुम्हाला ते पण जे आहेत MRP वरती तुम्हाला त्याच्यावर डिस्काउंट रेट मध्ये करून मिळणार. हे जे आहे हे आपले रियुजेबल डायपर्स आहेत. अच्छा. म्हणजे पुन्हा यूज करू शकतो आपण. पुन्हा यूज करू शकता. आतमध्ये त्याचा पॅड असतो. ओके. रियुजेबल. हा कॉटनचा आहे का पूर्ण? कॉटनचा असतो, एकदम सॉफ्ट क्वालिटी आहे. बाळाला रॅशेस वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही. ह्याचे एक्स्ट्रा पॅड्स पण आपल्याकडे अवेलेबल असतात. म्हणजे हे वॉश करून मग नंतर दुसरा यूज करू शकतो. हे दिवसातून 2-3 पॅड चेंज. मग सर समजा हे ओलं झालं तर हे नाही होत का? नाही होणार काय. अच्छा. म्हणजे फक्त हे पॅड चेंज करायचे, तो पण लगेच ड्राय होऊन जातो. ओके. त्याच्यानंतर हे जे आहे ते एक्स्ट्रा पॅड्स त्याच्यासोबतच मिळतात. ते ह्याच्यासोबत नाही, ते वेगळे घ्यावे लागतात. त्याच्यासोबत एक पॅड तुम्हाला मिळून जाणार. तसं साधारण याची प्राइस काय? आता ही जी कंपनी MRP ज्याची आहे 369 MRP आहे, तो साधारण तुम्हाला 300 रुपयापासून मिळून जाणार. ओके. एकदम होलसेल रेट मध्ये मिळून जाणार. त्याच्यानंतर एक्स्ट्रा पॅड्स वगैरे असतात ते पण तुम्हाला मिळून जातील. साधारण तुम्हाला दाखवतो. याला बॅक साईडला बघा ग्रीप आहे. अच्छा. म्हणजे मुलं सरकायला नको. रांगायला सुरुवात झालेली असते तर टाईल वरती आपलं कसं आता सगळीकडे नॉर्मली टाईल्सच असतात, पाय सटकतात. हो. तर हे ग्रीप मिळते बाळाला पायाला. अच्छा. आणि छान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान कलर आहेत आणि अट्रॅक्टिव्ह लहान मुलांसाठी जसे हवे तसे. प्रॉपर ब्रँडेड आहे, क्वालिटी चांगली येते याची. पॉपअप कंपनीचे आहे ना. कसलेत हे जे आहेत ना आपण आईसाठी वापरायला. आई म्हणजे आई जेव्हा गाडीतनं प्रवास करते तेव्हा किंवा बाळ जेव्हा गाडीतनं म्हणजे सेफली ड्राईव्ह करा सांभाळून. पाठीमागे जे आपण लावतो ना ते स्टिकर्स आहेत. ओके. त्याच्यामध्ये जसं बम्प ऑन बोर्ड आहे, बेबी ऑन बोर्ड आहे. ओके. बेबी ऑन बोर्ड मधले काही व्हरायटी. वाव. अच्छा. ही अशी पण कन्सेप्ट निघाली आता. हे म्हणजे कसे पाठच्याला कळायला पाहिजे की पुढच्या गाडीमध्ये बाळ आहे किंवा कोणत्या प्रेग्नेंट लेडी. प्रेग्नेंट लेडी. अच्छा. तर हे एक गोष्ट मस्त. ओके.
तर हे सर असतात ह्या शॉपमध्ये. तर सर हॅलो, तर प्लीज ह्या शॉपबद्दल थोडं सांगा, आम्हाला माहिती द्या. आमच्याकडे कसं बाळांचं सगळं सामान तुम्हाला मिळून जाणार. न्यूबॉर्न बेबीला जे काय लागतं, आपलं टोपरं, लंगोट, बाळाची दुपटी झाली, टॉवेल झालं, त्याच्यानंतर बाळाला बांधायचा कपडा झाला, पोटपट्टा येतो, बाळाची बेंबीची नाळ जी बाहेर असते तर त्याच्यासाठी पोटपट्टा येतो ते आतमध्ये करण्यासाठी. त्याच्यानंतर बाळाची दुपटी, त्याच्यानंतर गादी असते. अच्छा, गाद्या असतात आपल्याकडे नेटवाली गादी, अटॅच नेट असते. ओके. मच्छरदाणी वगैरे तुम्हाला घ्यायची गरज लागत नाही. बाळाला फक्त ह्याच्यावरती ठेवायचं. इकडे उशी दिलेली. अच्छा, नेटवाली गादी. चेन बंद केली की हे पूर्ण पॅक होऊन बारीकातली बारीक मुंडी मच्छर पण आतमध्ये घुसू. तर सर नॉर्मली हे काय प्राइस रेंज मध्ये? ह्याच्यामध्ये आपल्याकडे 200 रुपीज पासून चालू आहे. होलसेल रेटमध्ये. होलसेल रेटमध्ये. ओके. आता जे काय सगळं सामान आहे सगळं होलसेल आहे. ते सगळे आपल्याकडे हिमालय, जॉन्सन, सेबामेड, चिकू, पिजन, मिमी, म्हणजे सगळे पॅक आहे तुमच्याकडे. ब्रँड जे आहेत ते सगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल होणार सगळे. आणि ते पण तुम्हाला होलसेल रेटमध्ये, MRP वरती डिस्काउंट रेटमध्येच मिळणार. पण प्युअर म्हणजे ओरिजिनल सगळे आहेत ना आपल्याकडे? सगळं ओरिजिनल डायरेक्ट कंपनीचं माल येतो. ओके ओके. कपड्यावरती आणि याच्या थिकनेस वरती फरक. अच्छा, म्हणजे क्वालिटीवर सगळं डिपेंड असतं. सगळं डिपेंड आहे. अच्छा, भरपूर काही अशा वस्तू आहेत, ऑलमोस्ट एकूण एक डिटेल अशा वस्तू आहेत आपल्या शॉपमध्ये. तर इथपर्यंत ग्राहकांनी कस्टमर्सनी कसं पोहोचायचं? ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर. एव्हरेस्ट शॉपिंग सेंटरमध्ये आपल्याकडे आपला पहिलाच गाळा आहे. हां, स्टेशनचा हे बघा, रिक्षा स्टँड आहे स्टेशनचा, डोंबिवली स्टेशनला वेस्ट साईडला उतरला की मिडल ब्रिज वरनं बरोबर समोर बघितलं तर आपलं दुकान दिसून जातं. ओके. तर आपल्या शॉपचं नाव आहे स्नेहराज कलेक्शन आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे यांचा 9702530816 हा माझा नंबर आहे. आणि सर कोणी लांब राहते आणि त्यांना कुरिअरनी हवंय, आम्ही डिलिव्हरी देतो काही एरियांमध्ये. तर साधारण असं असेल तर आम्ही काही एरियामध्ये डिलिव्हरी पण देतो. आणि जर आम्हाला पॉसिबल नसेल तर आम्ही कुरिअर थ्रू पण पाठवतो. आणि जर सर एखाद्याला बिझनेस सुरू करायचा आहे स्वतःचा आणि तुमच्याकडून हवंय प्रोडक्ट मिळणार ना होलसेल रेटमध्ये आपल्याकडे, ते पण आम्ही प्रोव्हाइड करतो ना. ओके. तर आपल्या शॉपचं मला टायमिंग आणि कधी बंद वगैरे असतो ते सांगा. बंद नसतो. सकाळी 9:30 ते 9:45 पर्यंत उघडून जातं. रात्री 10:30-11 पर्यंत दुकान चालू असतं. बोलले तुम्हाला मिळून जाणार. कधी काय वाटलं तर फोनवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात. तर हे बघा, यांचं असं ओव्हरऑल शॉप आहे आणि लहान मुलांच्या खेळण्यांपासून, कपड्यांपासून, न्यूबॉर्न बेबींचे सगळे एसेन्शियल सगळं काही आहे यांच्याकडे. हे बघा, ते कपाट आहे, कापडाचं कपाट, म्हणजे ज्या काही वस्तू तुम्हाला न्यू मदर ज्या असतात, मम्मी असतात, त्यांना ठेवण्यासाठी लागतात त्या सगळ्या आहेत इथे. डायपर्स आहेत. तर या आणि यांच्या शॉपला एकदा तरी नक्की व्हिजिट करा.